रुंदीकरणाच्या कामादरम्यान कोकरे, अनिल बागल, विश्वास आठवडे, अशोक तावरे, लालासाहेब माळक शिकरे, तानाजीराव पाटील, आपल्या गावचे सरपंच प्राचीताई गोडे, उपसरपंच नवनाथ गावडे, सर्व ग्रामपंचायतीचे माझे गुणवडीचे सदस्य संदीप बांदल, राजेंद्र गावडे, वसंतराव गावडे, राहुल सारगड, अशोक नवले, पोपटराव गावडे कारभारी, रमेश मोरे, बाळासाहेब गावडे, भारत बापू गावडे, तसंच आपले निवृत्ती नेवसे, महादेवांना गावडे, कांतीलाल नाळे, बाळासाहेब बोरकर, दया महाडिक, अविनाश काळकुटे, विनोद नवले, नानासाहेब जारगड, लक्ष्मण नागवणे, त्याचबरोबर लालासाहेब गावडे, अविनाश पिसे, सर्व भारत गावडे, अनेक सहकारी इथं आहेत। माझ्या डोर्लेवाडीचे उपस्थित असणारे, तिन्ही गावचे उपस्थित असणारे सर्व सरपंच, उपसरपंच, प्रमुख सहकारी, पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, वैजनाथचं कार्यालय आहे, त्याच्यावर सभा संपताना कार्यालयाच्या मालकाचे आभार मानायचे असतात, त्यांना स्पेशल त्याच्याकरता। मगाशी नाना सातवांचं कार्यालय होतं, आपण नाना सातवांचे शेवट आभार मानले, त्याच्यावर माजी व्हाईस चेअरमन वैजनाथ गावडे यांचे शेवट आभार मानायचे, प्रशांत काटे, सर्व उपस्थित मान्यवर बंधू भगिनींनो, ह्याच कार्यालयामध्ये पाठीमागच्या काळामध्ये छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही सगळ्यांना आव्हान तुम्हाला सगळ्यांना केलं, आणि तुम्ही माझं गुणवडी, डोर्लेवाडी, झारगडवाडी ही गावं अशी आहेत की हे बरेचसे माझे शेतकरी दोन्हीकडे सभासद आहेत, म्हणजे माळेगावला पण आहेत आणि माझ्या छत्रपतीला पण आहेत, आणि त्याच्यामुळं त्यावेळेस आम्ही तुम्हाला आव्हान केलं, तुम्ही प्रतिसाद दिला, आणि आता पृथ्वीराज बापू जाचक साहेबांच्या नेतृत्वाखाली तो कारखाना चालू आहे। कैलास तुमच्याच गावचे सुपुत्र, ते त्याच्यामध्ये वचनपदाची जबाबदारी पार पाडतायत। संचालक बोर्ड उद्याच्या काळामध्ये ज्या काही आश्वासनं, जे काही शब्द आपण छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं दिलेले होते, ते आपण त्यांना पूर्ण करण्याच्या करता बोर्ड कामाला लागलेलं आहे। मी दत्तामाव भरणे, आम्ही पण जिथं कुठं आमची मदत लागेल तिथं आम्ही बापूंना, कैलासला आणि बोर्डाला मदत करतोय। आता आपल्याला माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या 19,750 सभासदांचा कारभार उद्याच्या 5 वर्षाच्या करता कुणाच्या हातामध्ये द्यायचा आहे, हा महत्त्वाचा निर्णय घ्यायचा आहे। 4 पॅनल झालेली आहेत, अनेकांना उभं राहण्याचा अधिकार आहे, त्याबद्दल आपण काही बोलू शकत नाही। त्यावेळेस तुम्हाला डोर्लेवाडीला, झारगडवाडीला प्रतिनिधित्व नाही आहे, पण आम्ही छत्रपतीच्या वेळेस प्रतिनिधित्व दिलेलं आहे, आणि त्याच्यामुळं माझी तुम्हाला विनंती आहे की सगळ्याच गावांना सगळीकडेच प्रतिनिधित्व मिळतं असं नाही, कारण इथं 37 गावांचं कार्यक्षेत्र आणि 19,750 मतदार सभासद असं इथलं गणित आहे। आता हे सगळं होत असताना 5 वर्ष अतिशय उत्तम कारभार हा बाळासाहेब तावरेंनी आणि केशवराज जगतापांनी हे वेगवेगळ्या व्हाईस चेअरमन आणि संचालकांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी केलेला आहे। आजही महाराष्ट्रामध्ये नंबर 1चा ॲडव्हान्स हा गेल्या वर्षीच्या गळीत हंगामाच्या उसाला हा माळेगावने दिलेला आहे 3332 रुपये। माळेगावचा माझ्या माहितीप्रमाणे FRP, आपली FRP 3125 आहे ना, 3125 रुपये आपली FRP आहे। FRPच्या वर भाव द्यायचा, नीट ऐका, FRPच्या वर भाव द्यायचा म्हटलं तर मागे जसं गृहमंत्री अमित शाह साहेबांनी आपल्या सगळ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या डोक्यावरचं 10,000 कोटी रुपयाचं इन्कम टॅक्स हा माफ केला,
त्याच्यात सगळ्यात जास्त फायदा माळेगाव कारखान्याला झाला. आणि त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की इथून पुढे पण FRPच्या वर भाव द्यायचा असेल, नीट ऐका गुणवडीकरांनो, डोरलेवाडीकरांनो, झारगडवाडीकरांनो, तर तुम्हाला संचालक बोर्डाला साखर आयुक्ताला विचारावं लागेल. साखर आयुक्तांनी CA सांगून त्यांची बॅलन्स शीट तपासायची. त्यांच्याकडे तेवढे अधिकचे पैसे FRP पेक्षा देणं शक्य आहे का, तेवढे उपलब्ध आहे का हे तपासायचं. कारण बरेच कारखाने किंवा तिथलं बोर्ड निवडणुका वगैरे जवळ आल्यानंतर वारेमात भाव देतात, कर्ज काढून भाव देतात आणि पुढचं मग नुकसान करतात. त्याच्यामुळं आता 3125च्या पुढं FRP पेक्षा जास्तीचा दर आता तर दिलेला आहे, कारण 3332 रुपये. त्याच्यामुळं 200 वर काही 207 रुपये राहुल जास्त आपण दिलेले. ते केशवरावांनी साखर आयुक्ताची परवानगी घेतली. साखर आयुक्तांनी बँकेला विचारलं की ह्यांना तेवढे पैसे उपलब्ध होतात का. बँकेने सांगितलं होतात, आणि मग तुमच्या अकाउंटला 200 रुपयांनी खोडकी बिल म्हणून पैसे जमा झाले. ही वस्तुस्थिती आहे. तरी विरोधक, म्हणजे आम्ही रुलिंग पार्टीमध्ये म्हणून मी त्यांना विरोधक म्हणतो, तरी विरोधी पक्षाच्या पॅनलचे प्रमुख काय सांगतात की कारखान्यावर भरमसाठ कर्ज आहे. भरमसाठ कर्ज नाही असतं तर हे 200 रुपये तुम्हाला मिळालेच नसते, साखर आयुक्तांनी परवानगीच दिली नसते. उलट आता 229 कोटी रुपये यांच्याकडे शिल्लक असणाऱ्या साखरेवर कर्ज आहे. मात्र साखरेचा स्टॉक 269 कोटी रुपयाचा आहे, म्हणजे 40 कोटी रुपये त्याच्यातनं जास्त निघणार आहे. ते नंतर विक्री जशी केंद्र सरकार परवानगी देतं, कोटा आहे. बापूंना विचारा, तुम्ही केशवरावांना विचारा, तुम्ही प्रशांत मागे चेअरमन होता त्याला विचारा, विश्वनाथ बुवा चेअरमन होते त्यांना विचारा, कुणालाही विचारा, किंवा भारत पाटील डायरेक्टर होते, नाना होता, ह्या सगळ्यांना कुणाला विचारा. तुमच्यातले पण काही व्हाईस चेअरमन समोर बसले, राजेंद्र. त्यामुळं हे सगळं करत असताना ते पैसे आपले उपलब्ध झाल्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. म्हणून कुठेही आपल्या कारखान्याला आपण कर्जाच्या छाईत लोटलेलं नाही. आर्थिक बाबतीत सक्षम आहे. महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये एक अग्रगण्य संस्था आहे, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, जिला VSI म्हटलं जातं. ती आपल्या महाराष्ट्रात अभ्यास करते की कुठला कारखान्याचं आर्थिक शिस्त आहे, आर्थिक नियोजन आहे, उत्कृष्ट आहे. 200 कारखान्यामध्ये त्यांनी पारितोषिक कोणाला दिलं? माळेगाव सहकारी साखर कारखान्याला उत्कृष्ट आर्थिक नियोजन व्यवस्थापन म्हणून पुरस्कार मिळाला. याचा अर्थ बाळासाहेब, तो कारखाना उत्तम आहे म्हणून पुरस्कार मिळाला. तिथे काय इतरांच्या तुलनेत टनाला 234 रुपये खर्च कमी केला. मी का तुम्हाला हे सांगतोय की हे मला काही भाषणं त्यांची ऐकायला मिळाली. ऐकायला म्हणजे कुणी मला राहुलनीच सांगितलं की दादा अशा बोलतात, काही वाटते तसं बोलतात. आता सांगितलं 11 कोटी काहीतरी रुपयाची साखर भिजली म्हणते. मी कारखान्यावर परवा होतो, MDला विचारलं, MD म्हणले अजिबात तसं झालं नाही. आता गुदवडीला येऊन किंवा डोरलेवाडी येऊन भाषण केलं, भिजली सांगितलं की म्हणायचं चला अण्णा गाडीत बसा, चला बरं कारखान्यात. कुठल्या कारखान्याची भिजली कळू द्या तरी आम्हाला, कुठलं गोडाऊन काय झालं बघू तरी. आता काय झालं, त्यांच्या पायाखालची वाळू घसरायला लागली, काही पण सांगायला लागले. त्याच्यामध्ये एक जण म्हणाले की अजित पवारने तर सांगितलेलं होतं की PDCC बँकेचा मी राजीनामा दिला कारण मला वेळ देता येत नाही आणि मी आता सहकारात कुठेही डायरेक्टर होणार नाही. मी म्हणलो ना,
माझ्या व्यापामुळं मी एखाद्या संस्थेत डायरेक्टर झालो आणि त्या संस्थेच्या चेअरमननी काही गोष्ट चुकीची केली तर अख्खं संचालक बोर्ड जबाबदार धरलं जातं आणि आम्हाला नोटिसा येतात. MSC बँकेमध्ये मी त्या नोटिसाची उत्तर देऊ दमलो. सगळ्या आमच्या इन्क्वायरी झाल्या, सगळं काही झालं. त्याच्यामुळे म्हणलं पण मुंबईत बसणार आणि तिथं काही जर झालं तर केवढ्यात खेळ, म्हणून मी राजीनामा दिला. मला डायरेक्टर राहायचं नव्हतं. पण मी डायरेक्टर होणार नाही म्हणलं होतं, मी चेअरमन होणार नाही म्हणलं नव्हतं. मी आता डायरेक्टर व्हायला उभं राहिलो नाही, मी चेअरमन व्हायला उभं राहिलो. चेअरमनच्या हातात, जसं बापूंच्या हातात सगळ्या गोष्टी छत्रपतीच्या आहेत. अजेंडा काढणं, विषय घेणं, विषय मंजूर करणं. आता बापूंची कामाची पद्धत मला माहिती आहे, त्याच्यामुळे ते सगळं नियमाने करणार. तीच गोष्ट माझ्या बाबतीत घडणार आहे. मी जर सगळं नियमाने करणार असेल, मीच चेअरमन आहे, मीच माझीच सही आहे, त्याच्यामुळं तिथं माझ्यावर कुठलंही नोटीस लागण्याचं कारणच नाही. आणि म्हणून ते जे काही सांगतात, रणजितला निवडून दिलं, अमकं केलं, तमकं केलं. अरे बाबा, मी डायरेक्टर होणार नाही, चेअरमन होणार नाही असं मी कधी म्हणलं? त्याचाही त्यांना राग. अरे एवढा ह्याचा उपमुख्यमंत्री कशाला इथे चेअरमन व्हायचं? उपमुख्यमंत्र्याला चेअरमन व्हायला की त्याच्या पोटात दुखतंय? जर मला माझ्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या 19,750 सभासदांच्या लाख सव्वा लाख लोकांचं वैभव ह्याच्यामध्ये भर घालायची असेल तर त्याच्यामध्ये काय अडचण आहे? ज्यांना काय त्रास होतोय? आणि मी आत्ताच मळतला सांगितलं की मी कधीतरी तुमच्यातले कुणी प्रशांत वगैरे तिकडं आलेले दौंड किंवा अंबालिकाला येऊन सहज चक्कर मारा. कारखाना कसा असतो, प्लॅनिंग कसं असतं, पर्यावरणाचा विचार कसा करायचा असतो, अधिकारी कर्मचाऱ्यांना कशा सुविधा द्यायच्या असतात, सभासदांना कशा पद्धतीनं वागणूक द्यायची असते, ह्या सगळ्या गोष्टी तिथं इतकं बारकाईनं मी केलेलं आहे. स्वच्छता, टापटीपणा, नीटनेटकेपणा सगळं काही. त्याच्यातून पण एक वातावरण स्फूर्तीदायक होतं. काम करायला कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना देखील हुरूप येतो. आणि त्यामुळं मी ठरवलेलं आहे की उद्याच्याला माझ्या गुणवडी, डोर्लेवाडी, झारगडवाडी ह्या सगळ्या माझ्या मतदारांनी निळकंठ श्री निळकंठेश्वर पॅनलच्या कपबशी या चिन्हावर शिक्का मारून पहिल्यांदा तुम्हाला 3 मतपत्रिका मिळणार आहेत. गट नंबर 1, 2, 3. त्याच्यामध्ये जेवढी काही मतपत्रिका लांब असेल त्याच्यात 3च खुणा शोधायचे आहेत. कपबशी त्यालाच शिक्का मारायचा. आणि त्यात प्रत्येक मतपत्रिकेवर 3-3 कपाशा असतील, तिथं शिक्के मारून त्या मतपत्रिका टाकायच्या. नंतर तुम्हाला 4 मतपत्रिका मिळतील. 4 नंबर गट, 5 नंबर गट, 6 नंबर गट, महिला गट. त्याच्यात तुम्हाला 2-2 शिक्के मारायचे. यादी मोठी आहे पण शिक्के 2-2च मारायचे. त्या मतपत्रिका पेटीत 4 टाकायच्या आणि पुन्हा तुम्हाला 3 मतपत्रिका मिळणार आहे, त्याला एकच शिक्का मारायचा. त्याच्यामध्ये NTची आहे, OBCची आहे, SC/STची आहे. पॅनल टू पॅनल माझे हात जोडून विनंती आहे, तुम्ही छत्रपतीला पण बहुतेकांनी पॅनल टू पॅनल या 3 गावांनी तर मतदान केलेलं आहे. तसं कृपा करून करा. मी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये उच्चांकी उद्याच्या काळात 5 वर्ष भाव देऊ. मी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मी शब्दाचा पक्का आहे. मी तिथं आर्थिक शिस्त ह्यांनी लावलेलीच आहे, पण त्याच्यात आणखीन काटेकोरपणे तिथं काम करीन. मी बापूंच्या सारखं कारखान्याची गाडी वापरणार नाही, पेट्रोल डिझेल कारखान्याला टाकणार नाही, कारखान्याचा ड्रायव्हर घेणार नाही. कारखान्यामध्ये ते म्हणतात बघा आता हे गेस्ट हाऊस बंद करायला चाललेत. मी गेस्ट हाऊस बंद करा असं मी कधीच म्हणलं नाही राजेंद्र. मी म्हणालो की कारखान्यावर येणाऱ्यांना पाणी आणि चहाचा कप मिळेल, चहा मिळेल. ते आपलं
संस्कृती आहे, परंपरा आहे. कारखान्याचे सभासद मालक आहात. मालक आल्यानंतर तुमचं आदरातिथ्य देऊन तुम्हाला चहा देणारच. आणि कारखाना चालू असेल तर उसाचा रस पाहिजे असेल तर उसाचा रस देणार. पण बाकीचा खर्च सगळा मी बंद करणार. कुठलंही बिल एकाही डायरेक्टरचं खर्ची पडणार नाही कारखान्यामध्ये. कुठल्याही परिस्थितीमध्ये तिथं कुठं हॉटेलला राहिले त्याला राहिलेत काही गरज नाही. कामं सगळी व्यवस्थित होती. अजित पवार कारखान्याचे चेअरमन म्हटल्यानंतर साखर आयुक्त कागद वाचेल आणि नियमाने असेल तर लगेच सही करेल. बँक देखील बॅलन्स शीट बघेल, प्लस पुणे नेटवर्क प्लस हे बघेल, पैसे देतील आणि आपलं व्यवस्थितच सगळ्या गोष्टी काम झिरो डिस्चार्जच्या करता आम्ही प्रयत्न करणार. आणि मी ठरवलेलं आहे की तुम्ही सगळ्यांनी मला आशीर्वाद, साथ, पाठिंबा आम्हाला 21 लोकांना द्यावा. त्याच्यातून माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा परिसर इतका सुंदर बनवतो, म्हणजे विशेषतः माळेगाव शिवनगर आणि माळेगाव म्हणजे नगरपंचायत हे इतकं चांगल्या योजना आणतो. आतापर्यंत त्यांना 350 कोटी रुपये दिले. जर मी 4 वर्षात 350 कोटी रुपये देऊ शकतो तर 5 वर्षात 500 कोटी रुपये देईल. आणि जसं बारामतीला फिरताना तुम्हाला भिगवण रोड, तुमचा कॅनॉलचा रोड, तुमचा रिमान डोमच्या बॅक साईडचं गार्डन, तिकडं आपला मोठं स्टोरेज टँक आहे, तिथं जी मुलं मुली खेळतात, वयस्कर लोक बसतात, गप्पा टप्पा मारतात, अशा प्रकारे त्याच्यामध्ये जे जे करता येईल तिथला जो फाटा गेलेला बाळासाहेब आणि त्यांच्या कारखाना बाळासाहेबांचा बंगला आहे त्याच्यामधनं खूप छान करून दिलं. आणि हे करताना नीट ऐका, गुणवडी, डोरलेवाडी, जारगडवाडी कारखान्याचा 1 पैसा खर्च करणार नाही. तुम्ही म्हणाल मग काय करणार? मी राज्य सरकार, केंद्र सरकार, DPDC, आमदार निधी, CSR हे जे काही आहे ह्याच्यातून पैसे उभे करणार आणि खर्च करणार. आणि जे कारखान्यात आतमध्ये मी म्हणजे आत्ताच तुम्ही जाऊन फोटो काढा, नंतर मला चेअरमन केल्यावर वर्षाने तिथला फोटो काढा. इतकं सुंदर. मी परवा बघा किशोरांना विचारा, मी तिथं दर्शन घ्यायला पुण्यश्लोकांमध्ये होळकरांना हार घालायला अर्धपुतळ्याला आणि गेलो. माझं इतकं बारीक लक्ष होतं, तिथं 2 झाडं मोठी वटलेली होती. मी म्हटलं वटलेली झाडं ठेवायची नाही, काढून टाकायची. राजाने सांगितले फार बारीक. माझी नजर एवढी बारीक आहे की माझी बायको म्हणते कुठलं ह्याची नजर इतकी बारीक आहे. त्याच्यामुळं मला आवड आहे, माझी पॅशन आहे, मला आवड आहे. मी आत्ताही केशवरावांना पण आवड आहे, त्यांनी पण ते पवई माळ वगैरे भागामध्ये चांगलं केलं. पण मी देशात फिरतो, परदेशात जातो, वेगवेगळ्या जिल्ह्यात जातो. प्लॅनिंगचा मिनिस्टर असल्यामुळं माझ्याकडं DPDCच्या सगळे मी ज्यावेळेस त्यांना पैसे देत असतो वर्षाला, त्यावेळेस तुम्ही नाविन्यपूर्णमध्ये काय केलं आहे, टुरिझमच्या करता काय केलं आहे, अशा सगळ्या गोष्टी माझ्या नजरेखालनं जात असतात. आणि त्याच्यातून मला स्फूर्ती मिळते, प्रेरणा मिळते. आता माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांचं काम आहे या सगळ्याचा आपल्याला फायदा घ्यायचा का नाही घ्यायचा. काही जण सांगतील की माझी शेवटची निवडणूक. अहो गेल्या किती निवडणुका ऐकतो, शेवटचीच चालले. पण त्यांना आता विस्मरण व्हायला लागलेले. नानांच्याच निरावागजमध्ये ते बोलत असताना त्यांनी सांगितलं केशवराव जगतापांनी किंवा माळेगाव कारखान्यांनी 111 कोटी रुपयाचं बेरिंग घेतले. 111 कोटी. त्याच्यात एक जण म्हणला कानात, अण्णा 111 कोटी नाही, 1,11 लाख, 1,11 लाख. तुला काय कळत नाही का? बस पुन्हा सांगितलं 111 कोटी बेरिंग घेतले. हे वय झाल्यानंतर बऱ्याचदा विस्मरण होतं. हे नैसर्गिक आहे. हे मी उद्या माझंही तिथपर्यंत जगतो का नाही कोणाला माहिती.
पण जोपर्यंत जर 85 पर्यंत जगलो तर माझंही विस्मरण होणार आहे. हे नैसर्गिक आहे. तुम्ही विचार करा की तुमच्या पुढे बोलत असणाऱ्या धडधाकट माणसाच्या हातात कारखान्याची सूत्र द्यायची आणि तुमच्या मुलाबाळांचं पुढच्या पिढीचं भलं करून घ्यायचं आणि कारखान्याची जेवढी बचत करता येईल, जेवढी काटकसर करता येईल, म्हणजे मी तर पृथ्वीराज बापूची पैजच लावणार आहे. तुम्ही जास्त काटकसर करताय का मी जास्त काटकसर करतोय? आणि त्या पुरुषोत्तम दादालाही म्हणणार आहे, बघू तू पण किती काटकसर करतोय. स्पर्धा निकोप असली पाहिजे. हे काय म्हणतात, ह्या कारखान्याचं खाजगीकरण करणार, मग अजित पवार तो कारखानाच गेला. अरे पट्या, काय जे काय पडतोय, काय सांगतोय ते काय, ते शिक्षण संस्था बनले विद्याप्रतिष्ठानच जोडणार. मी मागेही पहिल्या सभेत सांगितलं की मी उलट कृषीमूल शिक्षण संस्थेला 50 कोटी खर्च केले आणि अजून 50 कोटी घालतोय त्या प्रफुल्ल तावरे आणि त्या सुभाष सोमणीला विचारा. आणि जाताना पण मोरगाव रोडनी पहिली संस्था कशी होती ना, आता एंट्री गेट, ते कंपाऊंड, बोर्ड, IT, इंग्लिश मीडियम, हॉस्टेल, तिथं मराठी मीडियम, अजून वेगवेगळ्या गोष्टी करतोय. रस्ते, लाईट, तिथं ब्रिज. पुणे जिल्हा शिक्षण संस्था मी ताब्यात घेतली तेव्हा काय अवस्था होती आणि आता काय अवस्था आहे. अजूनही करायचं आहे आम्हाला. करणं कधी थांबत नसतं. परवा डोरलेवाडी त्यांनी पण मला सांगितलं काहीतरी तिथल्या शाळेचा प्रश्न आला, बापू एकदा माझ्या डोरलेवाडीच्या लोकांशी, बाळासाहेब तुम्ही पण सगळेजण जरा बसा आणि मासा तुम्ही सगळ्यांनी बसून काय डोरलेवाडीकरांचं म्हणणं आहे, कशामध्ये ते थांबलंय. मध्ये साहेब म्हणले होते की मी पैसे देतो, त्याच्यामध्ये कशामुळं थांबलं ते कदाचित प्रशांतही थोडं बहुत माहिती असेल. नाही, करा जे काही असेल ते करा. बापू आहेत सगळे, मी आपलं आठवलं म्हणून मी सांगितलं. त्या पद्धतीनं आपण करू. जारगडवाडीला पण ते म्हणतात अजित पवार सहकार मोडायला निघाला. सहकार मोडायला निघालेलो नाही. उलट मार्केट कमिटी, खरेदी विक्री संघ, दूध संघाला करोडो रुपये दिले. आपल्या मार्केट कमिटीलाच विश्वास आहे का? त्याला विचारा. 2 वर्षामध्ये 125 कोटी रुपये दिले. 125 ते 150 कोटी. इथली 26 एकर ती तुमची झारगडवाडीची जमीन तुम्ही दिली. तिथं आता प्लम वॉल करायला सांगितलेले. तिथं सुंदर पेट्रोल पंप करतो, सुंदरपैकी जनावरांचा बाजार भरवला जाईल अशा प्रकारची व्यवस्था करतो. सुप्याचं सब मार्केट ते काम चालू आहे. जाऊन बघा तिथं किती भराई केली. जवळपास काही ठिकाणी मला वाटतं माझ्या डोक्याच्या वरच भराई केली. तो इथं खरेदी विक्री संघ मेडल रोडने जावा, तिथं वडा होता वडा. आज तिथं पेट्रोल पंप जाऊन बघा कसा झालाय खरेदी विक्री संघाचा. उंडवडीच्या ठिकाणी मार्केट कमिटीचा पेट्रोल पंप कसा झाला जाऊन बघा. आपल्या जवळचीला मार्केट कमिटीचा पंप कसा झालाय बघा. सुप्याला मार्केट कमिटीचा पंप कसा झालाय ते बघा. मला माझे पंप काढता येत होते पण मी संस्थेचे काढले. अजित पवार आज असेल उद्या नसेल. मी काही ताम्रपट घेऊन जन्माला आलेलं नाही. त्यामुळं पुढच्या पिढीलाही वाटलं पाहिजे की मागच्या लोकांनी आपलं संस्थेचं भलं केलं. या पद्धतीनं उत्पन्न वाढवलंय आणि करोडो रुपये. आता पण मार्केट कमिटीची 50 कोटी रुपयाचं इतकी सुंदर इमारत, शॉपिंग सेंटर ते करतोय. त्याचाही प्लॅन झाला. टेंडर पण आता होईलच आणि काम सुरू होईल. ते काही माझे शेतकरी रेशीम उद्योग करतायत. त्याचं 13 का 14 कोटीचं काम आहे. जाऊन बघा तिथं. आणि काम म्हणजे तुम्ही माझ्या काळातल्या इमारती कुठल्याही बघा, आपलं प्लॅनिंग बघा. विद्यानगरी मी सुरुवातीला त्याचं भूमिपूजन केलं आणि कशा पद्धतीनं ती झालेली आहे. किंवा कुठल्याही संस्था, मी आता सगळ्यांचे नाव सांगत नाही. आज तुम्ही इकडनं येताना नदीचा प्रवाह कसा वाहतोय खळखळत. पूर्वी काय नदी होती हो? बदल होतोय ना. अशा अनेक गोष्टी आपल्याला करायच्या आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी करण्याच्या करता तुम्ही मला आणि माझ्या बरोबरच्या 20 लोकांना
संधी द्या पॅनल टू पॅनल. डोर्लेवाडीच्या लोकांना मला सगळ्यांना हात जोडून विनंती करायची. मग त्याच्यामध्ये माझे नेवसे असतील, क्षीरसागर असतील, नाळे असतील, भोपळे असतील, इतर मान्यवर असतील, त्यामध्ये तिथं समोर एक उमेदवार त्यांनी उभा केलेला आहे. तुम्हाला जर उद्या शंका आली की आपल्या डोर्लेवाडी, झारगडवाडी, गुणवडीला प्रतिनिधित्व नाही, ज्यावेळेस माळेगावला भरती असेल त्यावेळेस तिथल्या सभासदांच्या संख्येप्रमाणे त्या गावाला कामगार भरतीमध्ये निश्चितपणे सिलेक्शन केलं जाईल, हा माझा तुम्हाला शब्द आहे. त्याच्यामुळं काही गावांना प्रतिनिधित्व नाही आहे, त्यांनी घाबरण्याचं कारण नाही. शिरोलीला पण प्रतिनिधित्व नाही आहे, त्यांचा मीच प्रतिनिधी, ऑल इन वन. फक्त कारखान्याचं काम नाही आणायचं. या बघा, आता आपल्या सरपंचांनी विकास कामे मंजूर करा, स्ट्रीट लाईटचं काम मंजूर करा. थांब ना, ही अजून लगेच घातलं जातो. भगत वस्ती ते विद्यानगर भूमिगत गटर करा. हे अशी सगळी निवेदनं. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण साठवण तलाव मंजूर करा. फाटा क्रमांक 29 दुरुस्ती करा. गुणवडी फाटा 29 दुरुस्त करा. ही सगळी कामं, यामध्ये नागरिक सुविधा फंडातून विकास कामं करा. आमच्या सरपंच डोर्लेवाडीच्या पण दिलं, राणी नेवसे आणि सुप्रिया नाळेंनी मंजूर नवीन स्ट्रीट लाईट पोल द्या आणि खंडोबा मंदिर उर्वरित रस्ता करा. ही सगळी कामं होती, कारण त्याच्यामध्ये अडचण नाही. सध्या उगीच कोणी मी आता उमेदवार आहे, आचारसंहितेचा भंग होईल, उद्याची 24 तारीख होऊ द्या. त्याच्या संदर्भामध्ये आपल्याला, मी कामाचा माणूस असल्यामुळे मला काम करायला आवडतं. फक्त काम दर्जेदार झालं पाहिजे, कामामध्ये खोट नसली पाहिजे. त्याच्यामध्ये कोणी गेल्या रस्त्यानंतर लगेच खराब झालाय असं नसलं पाहिजे. नाही आज नाही एक आहे, हा बरोबर, ते आठवलं नाही. मला वाटलं ते शिक्षण संस्थेला मला द्यायचे धंदा पण नाही. काय झालं, होय रमेशराव, तुम्ही सांगितल्यावर करावंच लागेल. मोरे पाहुण्याचं नाही ऐकलं तर मला कसं चालेल? अरे मग तेच सांगतोय ना, रमेशराव नारायणराव मोरेंनी सांगितल्यावर अजित पवारांना करावं लागेल. अजून काय सांगू? थांब जरा. आता त्या संदर्भामध्ये मी सांगितलं ना, आचारसंहिता, मी उमेदवार आहे, मला काही मर्यादा आहे. 24 तारीख होऊ द्या, मी कुठं पळून चाललोय. त्यामध्ये मधल्या काळात मी, दत्तामामांनी, पृथ्वीराज बापूंनी हे पॅनल भवानी माता निवडून आणत असताना, श्री भवानी माता पॅनल, आम्ही हेच सांगत होतो की कुठली अडचण आली तर आम्ही मदत करू. मित्रांनो, मी निवडणुकीपुरतं सांगत नाही. बापूंना, कैलासला आणि त्यांच्या संचालक बोर्डाला छत्रपती करता, तोडणी वाहतुकीला आणि इतर काही गोष्टीला पैसे पाहिजे होते. त्यांच्यावर 37 कोटी रुपये बँकेचं लोन होतं. PDCCने सांगितलं 37 कोटी रुपये दिल्याशिवाय तुम्हाला 75 कोटी रुपये मिळणार नाही, तुम्हाला हे सगळं पहिलं क्लिअर करावं लागेल. बापूंनी, कैलासनी, त्यांच्या बोर्डाने प्रयत्न केला, त्यांनी 12 कोटी रुपये उभे केले. 25 कोटी रुपये बापूंना पाहिजे होते. मी बापूंच्या, कैलासच्या सगळ्यांच्या समोर सांगतो, बोर्डाच्या. बापू माझ्याकडे आले, म्हणले तुम्ही सांगितलं होतं की अडचण आल्यावर मी तुमची अडचण दूर करीन. आता ही अडचण आली, नाहीतर ॲडव्हान्स द्यायचे, कारखाना पुढे सुरू करायच्या लोकांची अपेक्षा आहे. ते रोज डबा घेऊन तिथं जात आहे. त्यांनी पण तिथं स्वच्छता वगैरे सुरू केलेली तुम्हालाही बघायला मिळालं असेल. तर त्या प्रकारे करताना मागे प्रशासनाने असंच कुणाकडनं, साखर व्यापाऱ्यांच्याकडनं काही पैसे आणलेले होते आणि ते काहीतरी भागवण्याचा प्रयत्न केला होता. मी फोन उचलला, कारण बापूला तर मला नाही म्हणता येईना. एकाला फोन केला आणि त्याला सांगितलं की मला
RTGS माझ्या छत्रपती सहकारी साखर कारखान्याला 25 कोटी रुपये पाहिजे. तो मला हो म्हणला, पण नंतर कारखान्याच्या एमडीना चेअरमनला म्हणला की दादांनी सांगितले, परंतु त्या लिखापडी करून द्याव्या लागते. 25 कोटी रुपये द्यायचे आणि काहीच लिहून घ्यायचं नाही, आणि उद्याच्याला काही झालं तर मी घेणं ना देणं. आणि मग बापूंचा पुन्हा फोन, अहो ती तर म्हणतोय ते ॲग्रीमेंट पाठवतो, येऊ करतो ठेव करतोय, मग ती सह्या करू तुमच्या आपल्याला मग पैसे देतो. पुन्हा फोन उचलला, म्हणलं माझी काही 25 कोटी रुपये पत नाही का रे, तुम्हाला ॲग्रीमेंट माझ्या चेअरमनला मागतो, मी विनंती करतो म्हणलं तुला, आणि तुझे पैसे बापूने मला सांगितलं 8 दिवसाच्या आत दादा पैसे देतो. कारण ते पैसे दिले की खातं क्लिअर होणार होतं, खातं क्लिअर झालं की 75 कोटी रुपये मिळणार होते, आणि मग त्याच्यातनं ते आपल्या भाषेत न बसवलं, आपल्या भाषेत न बसवलं. तर त्या पद्धतीनं मग बोलल्यावर बापूंना रात्री काहीतरी 9-10च्या दरम्यान RTGS 10 कोटी ते वरचे 4 कोटी वर काहीतरी लाख असे ते आले, आणि मग आपलं काम झालं. 5 दिवसांनी का 4 दिवसांनीच बापूंनी लगेचच RTGS केले आणि ते पैसे दिले. तर फोन आला की दादा पैसे आले. सांगायचं तात्पर्य, इथं बसणारे एकाने उठावून मला 1 कोटी रुपये कोणाला फोन करून सांगून उपलब्ध करून द्यावे. पोरखेड नाही बाबांनो, हे तुमच्यामुळे झालं. ही माझी पवारची हुशारकी नाही. तुम्ही मला 8 वेळेला आमदार केलं, राज्यमंत्री केलं, मंत्री केलं, विरोधी पक्षनेता केलं, उपमुख्यमंत्री केलं, खासदार केलं. साहजिकच मी महाराष्ट्रात काम करू शकलो, त्याच्यावर माझ्या शब्दाला पण एक वजन आलं. मी कोणाला शब्द टाकला तर सहसा ते मोठी लोक असतात, त्यांना पण CSR देता येतो. ह्या प्रकारे आता मीच जर कारखान्याचा चेअरमन झाल्यावर माळेगावला काही अडचण येईल का? मी जर साखर 3800 रुपये झाली आणि तो व्यापारीला मी म्हणलं मी आता चेअरमन 3810 कर चल, तर तो करणार ना. 10 रुपये जरी वाढले तर किती पैसे वाढतात बघा. साधं सोपं सरळ गणित आहे. किंवा काही आमचं काम निघालं कारखान्याचं आणि कोण कॉन्ट्रॅक्टर आहे आणि त्याला म्हणलं की जरा लोएस्ट आहे रे, आणि तो जरा मागं पुढं बघायला लागला, अरे तुझं इथली भर दुसरीकडे भरून काढेल ना, तू इथं भर जरा कमी लोएस्ट, झालं काम. हा फायदा तुमचा आहे 19,750 सभासदांचा. मी काय तुम्हाला पटवून देतोय की हे काही पण माझ्यावर आरोप करताय की सहकार मोडीतनं काढायला निघाला. उलट आता उद्याच्या 5 वर्षात मी या सगळ्या बोर्डाला बरोबर घेऊन मी तेही सांगितलंय, उद्या तुमच्यापैकी कुणी सल्ला द्यायला आलं की इथं हे करा तिथं ते करा, तर ते बोर्डात नसले पण सभासद असले तरी मी त्यांचं ऐकीन. ते विधायक असेल तर, ते योग्य असेल तर, ते माझ्या 19,750 सभासदांच्या फायद्याचं असेल तर. आता त्यांनी इतका धसका घेतला माझ्या चेअरमनशिपचा. मध्ये काहीतरी एकाने TV-लाच सांगितलं ते असं आहे तसं आहे, ते त्या अमक्या कलमात तमक्या त्याला चेअरमन होता येत नाही. मी सगळं बघितलंय, तपासलंय, मग सांगितलं चेअरमन होणार आहे. मला नियमाने चेअरमन होता येतं. नंतर म्हणले ही तात्पुरता चेअरमन होईल आणि पुन्हा राजीनामा देऊन दुसऱ्याला करेल. मी पुन्हा सांगितलं मी 5 वर्षाच्या करता चेअरमन, 5 वर्षाच्या करता. कारण ज्यावेळेस तुम्हाला मी विश्वास देतो त्यावेळेस मला तुमचा विश्वासघात करायचा नाही, तुमच्या विश्वासाला मला तडा द्यायचा नाही. त्यामुळं माझं आपल्याला सगळ्यांना सांगणं आहे, ह्या सगळ्या बाबतीमध्ये बाहेरचा ऊस आणताना असेल, इतर गोष्टी असतील, खूप कामं नुसतं आम्ही त्या संस्थेचे प्रमुख आहेत म्हणल्यानंतर पण त्या ठिकाणी होत असतात. त्याचा माझा डायरेक्ट इनडायरेक्ट फायदा. माझ्या माळेगाव शैक्षणिक संकुलमध्ये काही करायचं झालं तर जसं मध्ये बापूंनी सांगितल्यावर 2-3 कोटी रुपयाचे रस्ते केले असते. किती कोटी? 3-3.25 कोटीचे रस्ते 1 रुपया माळेगाव कारखान्याने न घालता करून दिले. आता मोटरसायकलला किक मारायची जाऊन बघायचं. हा सूर्य हा जैत्र. त्यामुळं हे तर
आमच्या मार्गदर्शनाखाली काम करणार. आता मी स्वतः तिथं असलो तर शेवटी थोडंसं ते आपलं पण जे वेगळं असतं त्या पद्धतीने ही कामं होणार आहे. म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, अशा खूप काही गोष्टी मला किती वेळ सांगता येतील. ही सगळी कामं देखील आपल्याला त्या बाबतीमध्ये करायची आहेत. त्यामुळं पॅनल टू पॅनल कुठंही एक फुली इकडं एक फुली तिकडं अशा पद्धतीनं कृपा करून आपण करू नका. मी यांनी असाही आमच्या चेअरमन केशवरावांवर आरोप केला की यांनी काय पतसंस्थेचं कर्ज काढलं आणि पैसे दिले. असं काही झालेलं नाही. पतसंस्थेने ठेव ठेवली. कुणालाही माळेगावला ठेव ठेवता येते, छत्रपतीला ठेव ठेवता येते, सोमेश्वरला ऐच्छिक ठेव तर आपण ठेवू शकतो. ते परवा मी पवई मालला पंढऱ्यात होतो, तिथं दत्तोबा सणस आपले मार्केट कमिटीला डायरेक्टर आहे. त्यांना तर म्हणे त्यांच्या सणस परिवाराला ते रेल्वेचं रुळाचं काम चाललंय. 7 कोटी रुपये इन्कम टॅक्स फी मिळाली त्यांना. 7 कोटी लँड ॲक्विजिशन. आता ते मिळाल्यानंतर ते 7 कोटी कशाला जवळ ठेवतील? बँकेपेक्षा यांचा दर जास्त असेल व्याजाचा तरी ते ठेवतील. छत्रपतीची लोक अनेक आमच्या छत्रपती कारखान्यामध्ये ठेवतात. हे गोष्ट आहे. पण काहीतरी वेगळं सांगायचं. अहो तुम्हाला हाताला धरून उठवावं लागतं, बसवावं लागतं. कशाला? थांबा ना. का लोकांनी नाकारल्यावर थांबायचं? हे कशात बसतं? त्यामुळे या सगळ्या बाबींचा विचार करून मी फार तुम्हाला हे सगळ्या गोष्टी पटवून सांगितलेल्या आहेत. आणि म्हणून माझी गुणवडी, झारगडवाडी, डोरलेवाडीच्या सुज्ञ माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मतदार बंधू भगिनींना, तुमचे नातेवाईक असतील, तुमचे मित्रपरिवार असतील, आता आपल्या इथं काही जण उभे आहेत त्यांच्या पॅनलमधनं, जे पूर्वी आपल्या श्री निळकंठेश्वर पॅनलचा प्रचार करत होते ना. मी कैलासलाही सांगितलं, घरातलं असलं तरी कैलास पॅनल टू पॅनलच आपल्याला कपबशी चालवावी लागेल. कारण तू कपबशीमुळेच निवडून आलेला आहे. तुला आता कपबशी सोडता येणार नाही. त्यामुळं माझी नाळेंना पण सगळ्यांनाच विनंती आहे की आपण मला ह्याच्यामध्ये तुमचे आशीर्वाद द्या, तुमची साथ द्या. माझ्या मायमाऊलींनी, माझ्या लाडक्या बहिणींनी, भावाच्या नात्यांनी मला आणि माझ्या 20 बरोबरच्या सहकाऱ्यांना त्या कपबशीच्या चिन्हावर शिक्का मारून 5 वर्षाच्या करता तुमचं सगळ्यांचं भलं होण्याकरता, राज्यामध्ये दैदिप्यमान भाव तुम्हाला 5 वर्ष मिळण्याकरता, तुमचे कुठलेही कारखान्याच्या संदर्भातली एक देखील गोष्ट अडून न राहण्याकरता, डिस्लरी वगैरेच्या बऱ्याच गोष्टी आहेत. पण मला आता मेकीला जायचं आहे, ते मी सांगता सभेला येणार आहे 20 तारखेला 5 वाजता माळेगावला. त्यावेळेस या. त्यावेळेस ज्यांना अजून काय सांगतो ते ऐकायचं असेल तरी या तिथं. तर त्या पद्धतीनं तुम्ही आम्ही करू. आणि म्हणून आपण श्री निळकंठेश्वर पॅनलला विजयी करावं, कपबशीला शिक्का मारावा. कुठल्याही परिस्थितीमध्ये क्रॉस वोटिंग करू नका. आणि मी जे जे काही सांगितलं ते माझ्याकडनं करून घेण्याची जबाबदारी तुमची आणि करून देण्याची जबाबदारी माझी. कारण मी जर तुम्हाला ह्याच्यामध्ये कुठं कमी पडलो तर जिल्हा परिषद, तालुका पंचायतीला पण मला तुमच्याकडे यायचं आहे. इतर पण माझ्या जेव्हा खरेदी विक्री संघ, दूध संघ, मार्केट कमिटी, बारामती बँक, PDCC बँक याच्याही निवडणुका लागल्यानंतर मला तुमच्याकडे यायचं आहे. आणि ज्यांना आत्ता मला इथं संधी देता आली नाही, या वेगवेगळ्या संस्थांची नावं घेतलेली आहेत, त्याच्यामध्ये इतर पण काही लोकांना सामावून घेण्याचं काम मी करीन. आणि तुमच्याला प्रतिनिधित्व नाही मिळालं तर मीच तुमचा प्रतिनिधी आहे असं समजून तुम्ही अतिशय बेलाशक या कपबशीला शिक्का मारण्याचं काम करा. मी अतिशय सुंदर अशा प्रकारचं
कारखाना म्हणजे आम्ही पुरुषोत्तम दादा आणि पृथ्वीराज बापू स्पर्धा करू, बापूंचे थोडे जास्त कष्ट घ्यावे लागतील, परंतु ह्या पद्धतीनं सगळं आपलं हे वैभव हे कसं आणखीन त्याच्यामध्ये भर घालता येईल अशा पद्धतीचं काम हे आमच्याकडनं त्या ठिकाणी केलं जाईल, याबद्दल तिळमात्र शंका मनामध्ये बाळगू नका आणि ह्या सगळ्या संधीचा पुरेपूर फायदा माझ्या सुज्ञ सभासद बंधूंनी घ्यावा ही आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती करतो. आपली रजा घेतो. जय हिंद. हे गुणवणी गावचे युवराज लक्ष्मण गावडे यांनी निलकंठेश्वर पॅनलला पाठिंबा दिले, त्यांना धन्यवाद.